समाजसेवक रमेश अय्यर, लेखक प्राचार्य प्रशांत पाटील, अभिवाचन दत्ता सरदेशमुख. श्रीयुत रमेश अय्यर साहेबांना नाशिक सिटीजन फोरमतर्फे दिला जाणारा आउटस्टँडिंग सिटीजन अवॉर्ड प्राप्त झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन. आत्तापर्यंत विविध संस्थांकडून त्यांना सामाजिक कामाबद्दल 100पेक्षा जास्त पुरस्कार मिळालेत. रमेश अय्यर साहेब मोठ्या कंपनीत उच्च पदावरती होते. ते सगळं सोडून गेली 30 वर्ष ते नाशिक जिल्ह्यात समाजसेवा करतायत. नाशिक जिल्ह्यातल्या हर्सुलजवळच्या हिवाळी इथल्या शाळेला त्यांनी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आणि गेल्या 5-10 वर्षाच्या मेहनतीमुळं, तिथल्या शिक्षकांनी घेतलेल्या परिश्रमामुळं हर्सुलची शाळा आज संपूर्ण महाराष्ट्रातली आदर्श शाळा झाली आहे. तिथल्या सगळ्या मुलांना दोन्ही हातांनी लिहिता येतं. 850पर्यंत पाढे म्हणता येतात. त्या शाळेतल्या मुलांची शैक्षणिक प्रगती नाशिक जिल्ह्यातल्या कोणत्याही शाळेपेक्षा उत्तम आहे. हिवाळी गावात टॉयलेट, सार्वजनिक स्वच्छतेचे उपक्रम, विद्यार्थ्यांसाठी सकस अन्न, दूरवरच्या मुलांची राहण्याची सोय, त्यांच्या जेवणाची सोय, मुलांना सर्व शैक्षणिक सुविधा अय्यर साहेबांनी त्यांच्या गिव्ह वेलफेअर फाउंडेशनच्या मदतीनं मिळवून दिलेल्या आहेत. दरवर्षी अय्यर साहेब 4000 आदिवासी विद्यार्थ्यांना लोकसहभागातून युनिफॉर्म आणि सर्व शैक्षणिक साहित्याचं वाटप करतात. आजपर्यंत त्यांनी आदिवासी भागात 6 वाचनालये उभी करून दिली आहेत आणि तिथं अभ्यास करून अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षा पास होत आहेत. जवळजवळ 100 शाळांना रमेशजींनी टॉयलेट बांधून दिले आहेत. देवस्थानच्या जवळ पुष्कळ ठिकाणी टॉयलेट नसतात. जसं ब्रह्मगिरीवर टॉयलेट नव्हतं, तिथंही त्यांनी टॉयलेट बांधून लोकांची सोय केली. विधवा आणि घटस्फोटित महिलांसाठी ते सतत कार्यरत असतात. त्यांच्या मुलांना शैक्षणिक मदत करणं, त्या महिला स्वयंपूर्ण होतील याकरता प्रयत्न करणं, यासाठीचं त्यांचं काम अविरत सुरू असतं. गरजू महिलांना किराणा देणं, आर्थिक मदत करणं हे त्यांचं नित्य काम आहे. वारंगाना महिलांसाठी आणि त्यांच्या आरोग्यासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवलेत. त्यांना स्वयंरोजगार देण्यासाठी त्यांनी अनेक प्रकल्प कार्यान्वित केलेले आहेत. नाशिक जिल्ह्यातल्या पर्यावरणाच्या रक्षणासाठी गेली 25 वर्ष रमेश अय्यर यांनी अनेक लढे दिले आहेत, कोर्टात केसेस केले आहेत. पर्यावरणाच्या रक्षणासाठी समाजसेवी कार्यकर्त्यांची फळी त्यांनी उभी केली आहे. नाशिक जिल्ह्यात पर्यावरण रक्षणाकरता काम करणाऱ्या सगळ्या संस्थांना ते मदत करत असतात. पांझरापोळ रक्षण आणि त्याच्या विकासासाठी रमेशजी सतत कार्यरत असतात. अनेक शाळांमध्ये पर्यावरण रक्षणासाठी ते व्याख्यानं देतात. विद्यार्थ्यांना विविध उपक्रमात सहभागी करून घेतात. दरवर्षी विद्यार्थ्यांच्या मदतीनं हजारो झाडं लावतात. पशु आणि पक्षी यांच्या रक्षणासाठी, जखमी पक्ष्यांच्या उपचारासाठी ते सतत कार्यरत असतात. नाशिक जिल्ह्यात कोणताही पक्षी क्षतिग्रस्त झाला तर त्यांच्याकडं उपचाराला आणून दिला जातो. अय्यर साहेब त्याच्यावर उपचार करतात आणि पुन्हा तो बरा झाला की त्याला निसर्गाच्या हवाली करतात. वनविभागातर्फे पकडलेल्या, जखमी झालेल्या प्राण्यांसाठी ते दररोज शिधा देतात. नाशिक जिल्ह्यातल्या सर्व स्वयंसेवी संस्थांना त्यांनी आपल्या कार्यानं बांधून ठेवलं आहे. ते सतत या सर्व स्वयंसेवी संस्थांना त्यांच्या कार्यासाठी आपल्या संस्थेतर्फे मदत करत असतात. या सर्व कार्यासाठी दरवर्षी ते भारतभरातून 3 ते 4 कोटी रुपये निधी उभा करतात. त्यांच्या सुविद्य पत्नीची साथ त्यांच्या समाजकार्याला लाभलेली आहे.
कोविड काळात त्यांच्या पत्नीनं कॉलेज रोडला नाशिक इथं अम्माज टिफिन कापी हे साऊथ इंडियन रेस्टॉरंट सुरू केलं आणि हे रेस्टॉरंट अल्पावधीत लोकप्रिय झालं. त्यांचा मुलगा मर्चंट नेव्हीत नोकरीला आहे, तर सून फिजिओथेरपिस्ट आहे. मुलगी पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. त्यांचं घर म्हणजे माणसांच्या बरोबर पशुपक्ष्यांना आसरा देणारं निवासस्थान आहे. या सर्व कामात त्यांच्या कुटुंबाची त्यांना साथ आहे. मी त्यांना सामाजिक कामाकरता केव्हाही फोन केला तरी त्यांचा प्रतिसाद फार सकारात्मक असतो. कोविड-19मुळं आई किंवा वडील मृत्युमुखी पडलेल्या मुलांची शैक्षणिक जबाबदारी आम्ही घेतली आहे. त्यातल्या काही विद्यार्थ्यांना त्यांनी शैक्षणिक मदत केली. सुरगाणा तालुक्यात टॉयलेट बांधून दिलं, गोधडी शिवणाऱ्या महिलांना मानधन दिलं, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्वयंसेवकांना टी शर्ट दिले. मी हाती घेतलेल्या किमान 50 उपक्रमात त्यांनी मला मदत केली आहे. हुरूप दिला. त्यांना भेटायला गेलेल्या प्रत्येकाला त्यांनी कधीच रिकाम्या हातानं परत पाठवलं नाही. अय्यर साहेब हे सतत पायाला भिंगरी लागल्यासारखे नाशिक जिल्हाभर फिरत असतात. ते स्वतःला समाजसेवक न मानता स्वयंसेवक समजतात. कोविड काळात गरजू लोकांसाठी अन्नदानापासून जे जे करता येईल ते सगळं त्यांनी केलं आहे. नाशिक जिल्ह्यातल्या प्रत्येक गरजू, दुःखात असलेल्या व्यक्तींचे अश्रू पुसण्यासाठी, त्यांना मदतीचा हात देण्यासाठी, नाशिक जिल्ह्यातल्या लोकांची सेवा करण्यासाठी ईश्वर त्यांना दीर्घायुष्य देवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. समाजसेवक रमेश अय्यर या व्यक्तिपरिचयात्मक लेखाचं वाचन आपण ऐकलं. लेखक प्राचार्य प्रशांत पाटील. त्यांचा संवादध्वनी 9511859939 9511859939. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. 8329730186.